जे माझे मित्र साठे चालवतात नितीनजी साठे, त्यांनी आज 1 वर्ष त्यांच्या या होम कार्यक्रमास सुरुवात करून 1 वर्षांचं होम त्यांनी कंप्लीट केलं. त्यांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि अधिष्ठाता म्हणून डॉक्टर वैष्णवराय सुधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज संचार रुग्णालय ज्या ठिकाणी 5000 अधिकारी आणि कर्मचारी काम करतात, त्या संस्थेचा प्रमुख म्हणून मी अगदी मनापासून त्यांना त्यांच्या लग्नाला मी आलो होतो. त्यांना माहिती नसेल तर खूप गडबडीमध्ये होते. इतर मान्यवर मातृका समाजाचे अध्यक्ष स्वारी शिंदे आणि चॅनलचे संपादक नितीनजी शिंदेचे साठेंचे पिताश्री श्री साठे तसेच भुतडाजी एक उगवत व्यक्तिमत्व, उद्योगशीलता त्यांच्या अंगामध्ये आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि खूप मोठं भविष्य स्वभावासाठी ते घेऊन येत आहे. तसेच उच्च विद्या शिक्षित IT इंजिनियर, RPIचे नेते, कार्यकर्ते, प्रचारक शिवमजी सोनकांबळे साहेब, सर्वांना माझा सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानाचे खरेखुरे प्रवर्तक, अभ्यासक व अध्यक्ष, विश्वविख्यात लेखक अण्णाभाऊ साठे प्रसिद्ध शाहीर होते. तसेच मातृका समाजाचे पूर्वीचे लवजी साळेवस्ता, या सर्वांच्या स्मृतीस जागून या ठिकाणी थोड्या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. आता मगाशी सूत्रधार खूप चांगलं सूत्रसंचालन करताय, तुमचं अभिनंदन मनापासून. त्याच्यापासून मला थोडंसं शिकून घेण्याची इच्छा व्यक्त झाली, इच्छा आहे. आणि हे बाबासाहेबांनी दिलेलं तंत्र आहे. बाबासाहेबांच्या संविधानामध्ये ज्या विग्रह आहे, आता मगाशी त्यांनी मेन्शन केलं की पत्रकारिता ही लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे. आणि त्यांचा रोल कधी येतो मी तुम्हाला सांगतो. त्यांचं महत्व काय येतो, त्यांचं कर्तव्य काय, त्यांचा रोल कुठे येतो. जेव्हा पहिले 3 आधारस्तंभ म्हणजे विधानमंडळ, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, त्यानंतर पोलीस खातं, पॅरामिलिटरी फोर्सेस, मिलिटरी फोर्सेस, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस, औद्योगिक पोलीस, ही सगळी यंत्रणा 2 नंबरला आहे. 3 नंबरला आहे न्याय व्यवस्था. यांनी संगनमत करून जर भारतीय न्यायमंडळाच्या विरुद्ध, भारतीय संविधानाच्या विरुद्ध काय कटकारस्थान रचून त्यांनी शासन व्यवस्था, लोकशाही जर प्रॉब्लेम मध्ये आणण्याचे प्रयत्न केले किंवा केले जात असतील तर तिथे तुमचा रोल आहे. तुम्ही सगळं करायला पाहिजे. यू हॅव टू व्हेरी अलर्ट. 1990 डिसेंबरला आय कुड लर्न इन द युनिव्हर्सिटी इन एमएस वर्ल्ड मेडिसिन. या ठिकाणी नॅशनल, इंटरनॅशनल लेवलची मी लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि एंडोस्कोपिक सर्जरी ह्या पदवी आणि डिप्लोमा धारण केले. आणि 99 पासून मी डॉक्टर वैष्णवराय सुधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक जॉईन झालो. त्यानंतर सहयोगी प्राध्यापक झालो. त्या अडचणीच्या माध्यमातून हा ग्रुप एक काम करत होता.
ते काम करत असताना असं काय त्यांच्या हातनं घडलं की त्यांना त्या कामामुळं झेल भोगावं लागले त्या ग्रुपला. त्याच्यापैकी एक आपले साठे, दत्ता साठे म्हणून. तर हे झेल भोगत असताना आपला जो एसटी स्टँड परिसर आहे, बुधवार पेठ आहे, न्यू बुधवार पेठ आहे, पत्रा तालीम आहे, मंगळवाडा तालीम आहे, पुन्हा नाका आहे, हा सेन्सिटिव्ह एरिया म्हणून कायम सोलापूरमध्ये आपल्या सोलापूरच्या रेकॉर्डला नोंद आहे. तर ह्या एरियामध्ये ह्या लोकांनी अशा प्रकारे केल्यानंतर पण साहेब त्यांनी ज्यावेळेस त्यांचे पूर्ण दिवस पूर्ण जेलमधले झाले तेव्हा ते सुटून आले, त्यावेळेस त्यांनी जे काम मिळेल ते काम करून आपलं कुटुंब चालवलेलं आहे. आपली मुलं बाळांकडे त्यांनी लक्ष देऊन हे मुलं आज मोठी केली. नाहीतर ह्या एरियामध्ये अशा असणाऱ्या लोकांना इतकं डिमांड होतं पूर्वी, पण त्यांनी तसला रस्ता न बघता एक चांगला रस्ता बघितला आणि आज त्याचं फळ म्हणजे त्यांचा अनुभव. हे काम करत असताना शपथ घेऊन त्या ठिकाणी शनिवार वाड्यावरती फडकलेला युनियन जॅक त्या ठिकाणी काढून टाकला आणि स्वातंत्र्याचा तिरंगा त्या ठिकाणी फडकवला. अशा या आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवांचा समाज म्हणजे आपल्याला क्रांतिकारकांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे. त्या ठिकाणी उच्च शिक्षित आपल्या समाजामध्ये अनेक व्यक्ती आहेत आणि त्यातीलच आपल्या या समाजासाठी कार्य करणारे मातंग समाजाचे सन्माननीय अध्यक्ष सुहासजी शिंदे साहेब. त्यांना कुठं काय काय मदत लागते आमच्याकडे आपण करतो. थँक्यू. मध्ये ओळख आहे आणि त्या पत्रकारितेमुळे ही लोकशाही आज जिवंत आहे, त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सर्वांचे आदरणीय नितीनजी साठे यांनी जयकर सर जे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च अधिष्ठाता म्हणून जे कार्यरत आहे असे जयकर सर, मातंग समाजाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक शिवाजी शिंदे सर, आदरामांची शुभम ताकद दिली अशी नितीनबाईंचे वडील आणि सर्व त्यांचे सहकारी. खरं तर आज प्रथम वर्धापन दिन एक सामान्य घरातल्या एक चॅनलच्या प्रतिनिधीचा हा वर्धापन दिन एक 2 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये होतो, त्याच्यापेक्षा आनंदाची बाब ही आपल्याला असं मला या ठिकाणी वाटतं. कारण समाजामध्ये वावरत असताना समाजाचा आपण काहीतरी दिलेलं लागतो किंवा गोरगरीब जनतेसाठी जो गोरगरीब जनतेवर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी एक पत्रकारितेच्या माध्यमातून त्याला न्याय मिळवून देण्याची जी जबाबदारी असते ती पत्रकार लोकांची असते, पत्रकार बांधवांची असते. त्यातला ते भाग म्हणून नितीनभाई एक सामान्य कुटुंबातील एक व्यक्ती आज वेळ न बघता, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता किंवा पैशाची पर्वा न करता स्वतः खेड्यापाड्यात जाऊन अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडून त्यांच्याकडून मत जाणून घेऊन एक समाजाप्रती असणारी जी तळमळ नितीनभाईच्या माध्यमातून जी आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे. कारण तुम्ही बघितला की आता सध्याचे पत्रकार हे पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत, पैसे घेतल्याशिवाय बातम्या लागत नाहीत, पैसे घेतल्याशिवाय वृत्तपत्रामध्ये बातम्या येत नाहीत. पण आमचा नितीनभाईचा सहवास 1-2 महिन्याखाली झाला, ज्यावेळी आमचे मैत्रीच्या रूपात नितीनभाई आम्हाला भेटले आणि त्या नितीनभाईच्या माध्यमातून जसं आम्ही त्यांना पाहत गेलो, त्यांना बोलत गेलो, त्यांच्यासोबत संपर्क जास्त वाढला. परंतु एक निस्वार्थी असं व्यक्तिमत्व आम्हाला निदर्शनास या ठिकाणी आलं आणि त्यांच्या माध्यमातून जी तळमळ आहे म्हणजे लोकांप्रती असलेली, तुमच्या गणेशनगर मध्ये असलेली तळमळ नितीनभाईने आमच्यापर्यंत बोलून दाखवलेली आहे, करून दाखवलेले. खरं तर ज्या काय आमच्याकडून स्वराज न्यूज चॅनल असेल, नितीनभाई असेल किंवा गणेशनगर मधल्या ज्या सहकारी असतील किंवा पत्रकारितेच्या बाबतीत